नमस्कार. आजच्या विद्यार्थ्यांना स्वतःचं हित कळत नाही, स्वतःचं भलं कळत नाही. त्यांना कोणती चिंता नसते, कोणती काळजी नसते. ते बिनधास्त राहतात आणि एन्जॉय करण्यात, ऐश करण्यात, मस्ती करण्यात, मौज करण्यात सगळा वेळ घालतात. परंतु त्यांना स्वतःच्या जीवनाचं काही वाटत नाही. ते दूरदृष्टी ठेवत नाही. त्यांना भविष्याची चिंता नसते आणि ते मस्त एन्जॉय करण्यातच दिवस घालवतात, वेळ घालवतात. परंतु त्यांनी जर आपला सगळा वेळ, आपले सगळे दिवस एन्जॉय करण्यात, मस्ती करण्यात घातले तर त्यांचं पुढचं जीवन फार कठीण होईल, फार दुःखदायक होईल. म्हणून त्यांना कळालं पाहिजे, त्यांना काळजी असली पाहिजे, त्यांना चिंता असली पाहिजे. पुढचं जीवन किती कठीण आहे हे त्यांना कळालं पाहिजे. म्हणून जीवन चांगलं होण्यासाठी, जीवन रंगमय होण्यासाठी, जीवन सुखी होण्यासाठी कष्ट व परिश्रमाची गरज असते. तसेच जिद्द व चिकाटीची गरज असते. आवड व गोडीची गरज असते. इच्छा तयारीची गरज असते. संयमाची गरज असते. सहनशीलतेची गरज असते आणि जाणीव असणे आवश्यक असते, दूरदृष्टी असणे आवश्यक असते. परंतु हे विद्यार्थ्यांना केव्हा कळलं? ते सगळा वेळ मस्ती करण्यात, मौज करण्यात घालतात. ते आपल्या जन्म दिलेल्या आईवडिलांचं सुद्धा ऐकत नाहीत, शिक्षकांचं सुद्धा ऐकत नाहीत, कोणाचंच ते मनावर घेत नाही आणि मनपूर्वक, विचारपूर्वक अभ्यास करत नाही. ते टाळाटाळ करतात आणि सर्व आपल्या मनाचंच करतात, आपल्या मनाचंच खरं करतात, कोणाचं ऐकत नाहीत, हेकाडपणा करतात आणि त्यांना वस्तुस्थिती कळत नाही, त्यांना जाणीव नसते. म्हणून अशा विद्यार्थ्यांनी जागं होणे आवश्यक आहे, सावधान राहणे आवश्यक आहे, सतर्क होणे आवश्यक आहे. म्हणून विद्यार्थ्यांनो, जागे व्हा, जागृत व्हा. कारण भविष्य फार कठीण आहे, जीवन जगणे फार कठीण आहे. जीवन जगायचं असेल तर तुम्हाला परिश्रम करण्याची गरज आहे, सावधान होण्याची गरज आहे, सतर्क राहण्याची गरज आहे, कोणती गोष्ट मनावर घेण्याची गरज आहे, आवड गोडीची गरज आहे, जिद्द चिकाटीची गरज आहे. म्हणून कोणती गोष्ट मनावर घ्या आणि श्रम करा, कष्ट करा, मेहनत करा, मन लावून विचारपूर्वक अभ्यास करा, आपलं ध्येय साध्य करा. एक चांगलं ध्येय ठेवा, ध्यास ठेवा आणि त्याच ध्यासाने, त्याच ध्येयाने तुम्ही कार्य करत राहा. जीवन म्हणजे केवळ आनंद या मौज-मजा घेणे नव्हे, जीवन म्हणजे टाईमपास नव्हे, जीवन म्हणजे वेळ घालवणे नव्हे, जीवन म्हणजे मौज करणे, मस्ती करणे, वेळ घालवणे, गप्पा मारणे, या कसंही जगणे म्हणजे जीवन नव्हे. तर जीवन म्हणजे एक संघर्ष होय, जीवन म्हणजे एक लढा होय. जीवनात अनेक संकटं येतात, समस्या येतात, अडचणी येतात. त्या संकटाचा, अडचणीचा, समस्याचा सामना करणे आवश्यक असते. जो संकटाचा, अडचणीचा, समस्याचा सामना करायला तत्पर असतो तोच यशस्वी होत असतो, त्याचं जीवन चांगलं होतं. म्हणून तुम्ही लहानपणापासूनच संघर्ष करायला शिका, संघटित व्हायला शिका. म्हणून चांगलं राहणे, चांगलं बोलणे, चांगली कृती करणे, चांगला व्यवहार करणे, कर्तव्य जबाबदारीची जाणीव असणे आवश्यक आहे. म्हणून तुम्ही कर्तव्य आपलं पार पाडा, आपली जबाबदारी पार पाडा. आईवडिलांचं ऐका, शिक्षकांचं ऐका. आईवडिलांतच परमेश्वर असतो. म्हणून आईवडिलांना उलटं बोलू नये, त्यांचं ऐकावे. कारण आईवडील हे आपल्या भल्यासाठीच सांगत असतात. आपलं हित व्हावं, आपलं चांगलं व्हावं, आपलं जीवन सुधारावं, आपलं जीवन सुखी व्हावं, यासाठीच आईवडील आपल्याला सांगत असतात.
आईवडील आपल्याला योग्य वळण लावतात, शिस्त लावतात, योग्य दिशा दाखवण्याचा, मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करतात, आपल्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात, चांगल्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करतात. शिक्षकसुद्धा हा यशाचा केंद्रबिंदू असतो. तो सुद्धा आपल्याला चांगलं मार्गदर्शन करतो, योग्य दिशा दाखवतो, मार्ग दाखवतो. म्हणून शिक्षक आणि आईवडील हेच आपले खरे गुरु असतात. म्हणून यांचं ऐकायला पाहिजे आणि आपलं ध्येय पूर्ण करायला पाहिजे. परंतु काही विद्यार्थी आईवडिलांचं ऐकतच नाही. आपल्याच मनाचं खरं करतात, उद्धट वागतात, आईवडिलांना उलटं बोलतात आणि त्यांना नाराज करतात. त्यांचं काही ऐकत नाही आणि आपल्या मनाचं करतात आणि आपल्या मनाचं करून स्वतःच्या जीवनाचा सत्यानाश करतात, स्वतःचं जीवन दुःखी बनवतात, स्वतःचं जीवन नरक बनवतात. कारण लहानपणी त्यांना जेव्हा ते आपल्या मनाचं करतात, जेव्हा करूनही ते करतात, तेव्हा त्यांना काही कळत नाही, त्यांना काही ज्ञान नसतं, ते नादान असतात. आणि नंतर मात्र त्यांनी आपल्या मनासारखं वागल्यामुळं, आपल्या मनाचंच केल्यामुळं नंतर मात्र त्यांचं जीवन फार कठीण होतं. त्यांना अनेक अडचणी येतात, संकट येतात, समस्या येतात आणि त्याचा सामना करणं त्यांना फार कठीण होऊन जातं. जीवन जगणंच त्यांना फार कठीण होऊन जातं. नंतर त्यांना पश्चाताप होतो. त्यांना वाटतं की आपण अगोदरच आईवडिलांचं ऐकलं असतं, अगोदरच चांगली मेहनत केली असती, अगोदरच चांगलं राहिलं असतं, चांगलं बोललं असतं, चांगलं वागलं असतं, आईवडील शिक्षकांचं चांगलं ऐकलं असतं तर आपलं जीवन आता सुंदर झालं असतं, चांगलं झालं असतं. पण नंतर पश्चाताप होऊन उपयोग काय? म्हणून आधीच पश्चाताप झाला पाहिजे. म्हणून कोणतंही कार्य, कोणतंही काम, कोणती गोष्ट करण्याच्या आधी चांगला विचार केला पाहिजे, विचारपूर्वक वागलं पाहिजे, विचारपूर्वक राहिलं पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनो, जागृत व्हा, सावधान व्हा, सतर्क व्हा. काही गोष्टी दुसऱ्यांच्या ऐकायच्या असतात, काही गोष्टी मनाच्या करायच्या असतात. चांगलं जे आहे ते ऐकायचं असतं, वाईट जे आहे ते सोडून द्यायचं असतं. म्हणून आईवडील, शिक्षक हे आपल्याला चांगला मार्ग दाखवतात, चांगली दिशा दाखवतात. म्हणून त्यांचं ऐकायचं असतं, चांगलं ऐकायचं असतं आणि चांगले विचार घ्यायचे असतात, चांगल्या गोष्टी करायच्या असतात, मेहनत करायची असते, परिश्रम करायचे असते. म्हणून चांगल्या गोष्टी संपादन करा, चांगलं ते काय संपादन करा, जाणीव ठेवा, ध्येय ठेवा, प्रेम ठेवा, माणुसकी ठेवा, नम्रता ठेवा, इच्छा तयारी ठेवा, जिद्द चिकाटी ठेवा, आवड गोडी ठेवा, संयम ठेवा, सहनशीलता ठेवा, नम्रता ठेवा, जाणीव ठेवा, सावधान राहा, सतर्क राहा, सावधगिरी बाळगा आणि जीवन चांगलंच जगा. विद्यार्थ्यांनो, आईवडिलांसोबत रगेलपणाने वागू नका, चिडचिडेपणा करू नका, मेहनत कष्ट करा, चांगलं राहा, चांगलं बोला, चांगली कृती करा, चांगला व्यवहार करा. नुसती मौज मजा मस्ती करण्यात, टिंगलटवाळी करण्यात, फिरण्यात, हिंडण्यात वेळ घालू नका. वेळ फार महत्त्वाची असते, एकदा गेलेली वेळ येत नाही. म्हणून तुम्ही चांगलं वागा, चांगलं बोला आणि लहानपणापासूनच आपलं ध्येय ठेवा, दूरदृष्टी ठेवा. म्हणून चांगलं जेव्हा परिश्रम करता, चांगलं वागसा, चांगलं बोलसा तर तुमचं जीवन सुंदर होईल. म्हणून आपल्या आईवडिलांचं ऐका आणि आईवडिलांचं स्वप्न साकार करा, तुमचंही स्वप्न साकार करा. नंतर पश्चाताप होईल असं काही करू नका. आपलं जीवन दुःखी होईल, आपलं जीवन नरक बनेल असं काही करू नका. म्हणून आपलं जीवन सुंदर होईल, छान होईल, आपल्यालाही चांगलं सुख मिळेल, आपल्यालाही सुखाची मजा घेता येईल, आपलं जीवनही आनंदी होईल, रंगमय होईल, मजेदार होईल. यासाठी परिश्रम करा, कष्ट करा, चांगली गुणवत्ता ठेवा, मन सुंदर ठेवा, विचार चांगले ठेवा, चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं राहा, चांगली कृती करा, चांगला व्यवहार करा. म्हणून वेळीच सावधान व्हा, सतर्क व्हा, सावधगिरी बाळगा, स्वतःला सुधारा, सुधारणा करा, स्वतःचं आत्मपरीक्षण करा, निरीक्षण करा, विचार करा. म्हणून अयोग्य वागू नका, तर योग्य वागा, चांगलं बोला, सुंदर राहा
छान राहा. म्हणून विद्यार्थ्यांनो, चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. आईवडिलांचं ऐका. नित्यनियमाने अभ्यास करा. तुमचं एक वेळापत्रक बनवा. त्या वेळापत्रकाप्रमाणे अभ्यास करा. आणि अभ्यास करत असताना एक ध्येय ठेवा. एक तुमचं गोल ठेवा. एक एम ठेवा. आणि त्या ध्येयप्रमाणे तुम्ही अभ्यास करा. एक ध्यास ठेवा. आणि जाणीव ठेवा. जाणीव ठेवा. दूरदृष्टीसुद्धा ठेवा. म्हणून तुम्ही जर चांगली गुणवत्ता अंगीकारली, चांगल्या विचारांची साथ दिली, चांगली संगत ठेवली, आईवडिलांचं ऐकलं, शिक्षकांचं ऐकलं, मनावर प्रगल्भ विश्वास ठेवला, चांगलं वागलं, चांगलं बोललं, चांगली कृती केली, मेहनत केली, परिश्रम ठेवली, नम्रता ठेवली, तर तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल. संगत वाईट धरू नका. संगत चांगली ठेवा. संगतीने जीवन बिघडतं. संगतीने तुम्ही बिघडता. म्हणून आपली संगत चांगली ठेवावी. आपले विचार चांगले ठेवावे. आपले संस्कार विसरू नये. आपले भारतीय संस्कार विसरू नये. म्हणून चांगलं राहावं, चांगलं बोलावं, सुंदर कृती करावी, सुंदर व्यवहार करावा. म्हणून छान राहा, चांगले वागा, सुंदर वागा. आईवडील दुःखी होतील, या ईश्वर दुःखी होईल, असं वागू नका. तुम्ही जर चांगले वागसाल, तुम्ही जर सुंदर राहसाल, तुम्ही जर चांगली मेहनत करसाल, परिश्रम करसाल, मन सुंदर ठेवसाल, विचार चांगले ठेवसाल, तर ईश्वराची तुम्हाला साथ असेल. म्हणून चांगलं वागा, चांगलं बोला, चांगली संगत धरा आणि उद्धटपणा करू नका. आईवडिलांना उलटं बोलू नका. आईवडिलांचंही ऐका, तुमच्या मनाचंही ऐका. चांगल्या गोष्टी संपादन करा. चांगलं काय ते घ्या. म्हणून वेळी सावधान व्हा, वेळी सतर्क व्हा आणि चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, संगत चांगली ठेवा, विचार चांगले ठेवा, गुणवत्ता चांगली ठेवा, चांगलं राहा, सुटसुटीत टापटीप व्यवस्थितपणा ठेवा, शिस्त ठेवा, धैर्य ठेवा, धाडस ठेवा, तळमळ ठेवा, जाणीव ठेवा, प्रेम ठेवा, सहानुभूती ठेवा, माया दया ठेवा, इच्छा प्रगल्भ ठेवा आणि चांगुलपणा ठेवा, मन सुंदर ठेवा, विचार चांगले ठेवा, माणुसकी ठेवा, नम्रता ठेवा, तत्परता ठेवा आणि जिद्द चिकाटी अपार ठेवा, संयम सहनशीलता ठेवा. तरच तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल, छान होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.